देवाभाऊ दिल्लीत, सुनेत्राताई महाराष्ट्रात. नंदुरबारातील कार्यक्रमात मोठे वक्तव्य. मुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाची मागणी. नंदुरबारात आठवणीतले दादा. अभिवादन कार्यक्रमात कवी नितीन चंदनशिवेंचे विधान. मोबाईलला 5Gची रेंज आहे, पण अजितदादांची 15G पर्यंतची रेंज होती. नंदुरबारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आठवणीतले दादा अजित गाथेचा दरवळता सुगंध या अभिवादन कार्यक्रमात कवी व व्याख्याते नितीन चंदनशिवे यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात झालेल्या या कार्यक्रमात बोलताना नितीन चंदनशिवे म्हणाले की मुख्यमंत्री देवाभाऊंनी देशाच्या राजकारणात मोठ्या पदावर काम करावे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सुनेत्राताई पवार यांची निवड व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यानंतर त्यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अष्टपैलू नेतृत्वाचा साहित्यिक शैलीत गौरव करत त्यांच्या कार्याच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे, भरत गावित, प्रतिभा शिंदे, रतन पाडवी, श्याम सनेर, मधुकर पाटील, नगराध्यक्ष जयवंत जाधव, नगराध्यक्ष अभिजित पाटील, नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, योगेश चौधरी, मोहन शेवाळे, नरेंद्र नगराळे, सुरेश नाईक, मोटू जैन, युवराज पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच जनसेवा सप्ताहात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निंबा माळी यांनी केले, तर मधुकर पाटील यांनी आभार मानले. त्याच्या मातीच्या वतीनं मी त्यांनाही वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि शुभेच्छा देताना एवढंच आमचं मत आहे, आमची इच्छा आहे की तुम्ही आता देशाच्या राजकारणात जाऊन मोठ्या पदावरती काम करावं आणि आमच्या सुनेत्रा वहिनींना इथल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करावं. यामध्ये आमचे दोन स्वार्थ आहेत. एक मराठी माणूस म्हणून, देशाचा पंतप्रधान म्हणून आम्हाला त्यांना बघायला आवडेल आणि तमाम मराठी माणूस आम्ही आमच्यातले मतभेद विचार विसरून एक मराठी माणूस म्हणून त्यांच्यावरती शुभेच्छाचा वर्षाव करू. आणि दुसरा स्वार्थ आनंद म्हणजे महाराष्ट्राला पहिली मुख्यमंत्री महिला असणारी आमची सुनेत्रा वहिनी मिळतील. अर्थात ही आता किती कुणी मनावर घेतील माहीत नाही, पण अजितदादांना वाढदिवसाचं यासारखं दुसरं सुंदर गिफ्ट बसलं असेल असं मला वाटत नाही. आणि ही इच्छा मला वाटतं अभिजित दादांची पण आहे. ही तुमची माझी इच्छा नाही, तर अखंड महाराष्ट्राची इच्छा आहे. हा महाराष्ट्र आज पोरका झालाय. दादा गेल्यानंतर शाळेच्या पहिलीच्या वर्गात जाणारा मुलगा ते 95-100 वय गाठलेल्या वृद्धापर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. आणि माझ्यासारखा कवी हे चित्र पाहताना मनात म्हणत होता, महाराष्ट्रात एवढं प्रेम मिळवायला मरावंच लागतं का? जिवंत असताना दररोज टीका करणारी माणसं त्या दिवशी रडत होती. मला प्रश्न पडला, माणसं तेव्हाची खरी होती की आजची खरी होती? सिंचन घोटाळ्याचे आरोप सहन करत हा नेता आपलं काम करत राहिला, फायली उघडत राहिला, सह्या करत राहिला. आणि मग एखाद्या भाषणात बोलता बोलता अजितदादा धर्नाच्या वक्तव्यावरून टार्गेट केले जातात. आणि गंमत बघा, दादा ते स्वीकारतात. फक्त महाराष्ट्राची शेतकऱ्यांची माफी मागून ते थांबत नाहीत, तर कराडला यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर जाऊन प्रायश्चित्त करतात. असा एवढा संवेदनशील असणारा नेता महाराष्ट्रात दुसरा बघायला मिळाला नाही. मी ह्या महाराष्ट्रातल्या विकासाची रेंज म्हणजे अजितदादा पवार होते. तुम्ही मोबाईलला रेंज 5Gची घेताय. अजित पवार या नावाची रेंज
12G 13G 15G या स्पीडची रेंज होती ती विकासाची. ती एकदम थंड झाल्या म्हणून चालले. कशाच काय करायचं कुणालाच काय कळना. मी खोटं नाही सांगत आणि कुणी रागावं पण नका. सध्या महाराष्ट्रातला एक मंत्री असा दाखवा ज्याला फक्त उभं करा आणि विचारा, तुमच्या स्वतःच्या खात्याबद्दल 10 मिनिटात माहिती द्या. ती पिये 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 बोल. मी कशाला सांगू, पिये सांगते. 5 वर्ष संपत आलं तरी माझ्या खात्यात काय होतं हे त्यालाच कळत नाही. त्या पियेलाच कळते. अजितदादांवरती पण 70,000 कोटींचा वाटा सिंचन खात्यात. आणि आम्ही याला ते खरं वाटलं होते. आणि जेव्हा कोर्टाचा निकाल आला तेव्हा त्या निकालात कळलं की आजपर्यंत त्या खात्यालाच 42,000 कोटी दिल्या आणि घोटाळा 70,000. म्हणजे आम्हाला येड्यात काढते ती. कारण आम्ही 20 मार्काचं नागरिकशास्त्र शिकलेली माणसं आहोत. ती पुस्तक सुद्धा आम्ही कधी विकत घेतलं नाही. चौघात एक बास म्हणायची. ते पण प्रश्नाचं उत्तर मास्तरच लिहून द्यायची. परवा एका परिसंवादामध्ये मी विषय मांडला. म्हटलं नागरिकशास्त्र हा विषय 100 मार्काला करा. जसं गणित इंग्रजी मराठीमध्ये जसं 35ला पास असतं तसं नागरिकशास्त्र 80ला पास करा. आणि जोपर्यंत नागरिकशास्त्र सुटत नाही तोपर्यंत त्याला पुढे ढकलू नका. भले तो 2 मुलाचा बाप झाला तरी म्हटला पाहिजे नागरिकशास्त्र सुटलं नाही. तर ते बाजूचे एक विचारवंत होते, प्राध्यापक, PhD झालेले. त्यांनी माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलं. ते म्हणले, नितीनजी 1 मार्क कमी पडला तर विद्यार्थी आत्महत्या करतात. हे नागरिकशास्त्र 80 मार्काला केलं तर किती विद्यार्थी मरतील. मग मी एकच वाक्य म्हणलं, ते जिवंत राहून तरी काय करतील. मला वाटते आपलं तसंच झालंय. काय उपयोग नाही आपला. कोणी येते येड्यात काढते, आम्ही बी तिकडेच बघते. योग्य दिशा दाखवणारा नेता महाराष्ट्रात अजितदादा पवार होते. जे आहेत ते सांगायचे, जे नाही ते सांगायची गरजच नसायची. ही कर्तृत्व, ही धाडस, हे नेतृत्व माझ्यासारख्या कवीला, साहित्यिकाला कळतंय की हा माणूस नसल्यामुळं महाराष्ट्रात काय. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी NP टुडेला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा.